हळू जरा हळू, चक्कर येईल. त्या घंटीच्या अजून टेकू कोसळायचा एखाद्या घरातला. आता तुला पण वेगळं सांगावं लागतं का? हळू ना जरा. एक त्या घराची अवस्था अशी, आणि या घरातल्या माणसांचं इन्स्टॉलमेंट काही कमी होत नाही. काकू तुला एक्साइटमेंट म्हणायचंय का? अति उत्साहाला काय म्हणतात? हा मग एक्साइटमेंटच. तेच ते. आज काय सकाळी सकाळी चॅटिंग वाटतो. एक्सक्यूज मी, कामाचं चाललंय. आई साहेब, आज डाळिंबीची उसळ करीन. काय ना रोज रोज पोटॅटो खाऊन ना पोटाला त्रास व्हायला लागला. बर करा, तुम्हाला काय करायचं ते करा. नाही मी करणार नाहीच आहे, मी विजूला सांग. विजू, आज डाळिंबीची उसळ. हो हो चालेल, करते. आईसाहेब, बघ, माझं भविष्य खरं ठरलं की नाही. आज माझ्या भविष्यात आवडीचा पदार्थ मिळेल असं लिहिलं होतं. विजूने आज पोह्याला सुट्टी देऊन उपमा बनवलेला आहे माझ्या आवडीचा. आजी, तुझं भविष्य इतक्या लवकर खरं ठरलं? ए मग आमचंही भविष्य सांग ना. वाचते हा. अगं विजू, तुझी रास सिंह ना? हो. अचानक धनलाभ संभवतो असं लिहिलंय. अय्या, खरं की काय? किती छान. खरंच होतं का हे? हो हो, मी चांगलाच अनुभव घेतलाय. आईसाहेब, माझं भविष्य वाचा ना. कन्या रास. अगं बाई, हातून धार्मिक कार्य घडेल. का हसायला काय झालं? नाही, हे यांनी कशाला सांगायला हवं? पुण्य कधी मिळेल हे छापायला हवं ना यांनी. नाही हा नाही, माझ्या आत्याला कोणी काय बोलायचं नाही. नीरज, तुझ्या भविष्यात बघ काय लिहिलंय. परदेश गमनाची संधी. डिसायडेशन आहेच ते. पण माझं लग्न झाल्यावर. असं पण लिहिलंय का? ते मी सांगते. आई साहेब, माझं बघा ना भविष्य तुळ तुळ. हा, मनासारखा जोडीदार मिळेल. हे कसं खरं ठरणार? विजू, चहा. ओ शिट, मी चहा न्यायला आले होते. बघ कशी आहे. आले आले. काय ग बाई, खरंच. सूर्य आज एखादी गोष्ट मुळापर्यंत खणून काढेल. हो, खंडातच आहेत ते बागेत. आईसाहेब, नुपूरचं सांगा ना काय आहे. तिची मी नाही रास. काय आहे? अपेक्षा भंग. हे गो, माय गॉड, कसं होणार या मुलीचं? आणि हिचं लग्न नाही झालं तर कसं होणार या घराचं? टावर होईल की नाही? मामी, हे सगळं खरं नसतं ग. कसं नाही खरं होणार? माझं भविष्य नाही खरं झालं. आवडीचा पदार्थ उपमा आणि शैलाचं भविष्य हातून धार्मिक कार्य घडेल. मग हो, आणि विजूला पण धनलाभ होणार आहे, लिहिलं असं. पण हे नक्तूला कळलं तर? हो. ए आजी आजी आजी, माझं पण भविष्य सांग ना. काय आहे? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.